गाथा नंबर 34 जैष्णाचार्यांची टीका. अथ शब्दरूपम द्रव्यश्रुतम व्यवहारेण ज्ञानम निश्चयेन अर्थपरिचित्तिरूपम भावश्रुतम एव ज्ञानम इति कथयति. शब्दरूप द्रव्यश्रुत जे आहे त्याला व्यवहारण्याने ज्ञान म्हटले. म्हणजे निश्चयने आणि द्रव्य शब्द जे आहेत उद्गल रचना आहे त्याला ज्ञान म्हणत नाही, परंतु व्यवहारण्याने त्या शब्दांना देखील ज्ञान म्हटलं. निश्चयने अर्थपरिचित्तिरूप भावश्रुत ज्ञान यालाच ज्ञान म्हटलं. म्हणजे जी त्या जीवामध्ये जाणण्याची क्रिया झाली त्याला म्हटलं ज्ञान. अथवा आत्मभावनारतः निश्चय श्रुत केवली भवती इति पूर्वसूत्रे भणितम. पाठीमागील गाथेमध्ये आत्मभावनेने रत असणारा जीव, आत्मभावनेमध्ये रत असणाऱ्या जीवाला निश्चय श्रुत केवली असे पाठीमागील गाथेत सांगितले आहे. म्हणजे गाथा नंबर 33 मध्ये सांगितलं आहे की जो आत्मानुभव घेतो, शुद्ध आत्मानुभव घेतो, प्रामाण्यसहित जे त्याचा आत्मानुभव आहे त्याला निश्चय श्रुत केवली म्हटले. मग तो चतुर्थ गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत सगळे जण निश्चय श्रुत केवली झाले. परंतु आणि या ठिकाणी व्यवहार श्रुत केवली इति कथ्यते. व्यवहार श्रुत केवली कशाला म्हणतात ते सांगतात. म्हणजे 2 प्रकारे या गाथेचं शीर्षक दिलं आहे. एक सांगतात की व्यवहार श्रुत केवली कशाला म्हणतात, आणि दुसरं सांगतात की व्यवहार रूपाचं जे द्रव्यश्रुत आहे त्याला उपचाराने ज्ञान म्हटले. म्हणजे या पुस्तकांना, त्या ध्वनीना ज्ञान जेव्हा म्हणतो आपण तेव्हा उपचार आहे लक्षात ठेवायचं. वास्तविक ज्ञान आपल्या आत्म्यातच आहे. पुष्कळदा पाहायला मिळते हे काही नाही, शास्त्राची तर पूजा केली पण खऱ्या आत्म्याची जी पूजा त्यामध्ये साठवलेली आहे त्याची पूजा नाही केली. तर बाह्यता शास्त्राचा विनय केला तेव्हा काही नाही, शास्त्र कोणाड्यामध्ये उंच आसनावर ठेवले आणि त्या ठिकाणी पंचांग नमस्कार किंवा अष्टांग नमस्कार केला, परंतु त्या शास्त्रात काय आहे हे कधी जाणून घेतलेच नाही. म्हणजेच काय झाले, बाह्यता जरी विनय केला दिसतो तरी वास्तविक विनय नाही. कारण त्या शास्त्रातला जो अर्थ आहे, जो संकेत आहे, तो संकेत घेऊन सम्यक भाव रूपाने स्वतः परिणत होणे म्हणजे खरा विनय झाला. पण बाह्यताच फक्त शास्त्र ठेवणे एवढ्यावरच विनय झाला तर काय, अजूनही तो बाहेर आहे. आणि व्यवहार नयने हा जीव सहजच त्याची पूजा अर्चा करताना सम्यदृष्टी जीव दिसून येतो. म्हणजे त्याची सुव्यवस्था ठेवताना दिसून येतो. पण तेवढी सुर्खपंचमी आली म्हणजे कोणीकडून तरी बंधने एखाद्या वेळेस ठीक ठेवायचे, एवढ्याने काम होत नाही. जे बंधनही ठीक ठेवत नाहीत ते तर आणखीच दूर आहेत. परंतु ज्ञानी जन त्यातील मर्म समजून घेऊन त्याची सहजच सुरक्षा करतात. तर या ठिकाणी सांगतात पहा, सुत्तम द्रव्यश्रुतम प्रथमभूतम जिनोपदिष्टम. द्रव्यश्रुत जे आहे ते कोणी सांगितलंय? जिनेंद्र भगवंतांनी. कसे आहेत ते जिनेंद्र भगवान? तर स्वतः ते वितराग आहेत. त्यांच्या जवळ अनंत ज्ञान आहे, अनंत दर्शन आहे, अनंत सुख आहे, अनंत शक्ती आहे. त्यांचे अंतरंग आणि बहिरंग दोष गेले आहेत.
हितोपदेशी आहेत. संपूर्ण प्रत्यक्ष जाणत असल्यामुळे जे त्यांच्याकडून वचन उच्चारले जाते ते कोणत्याही अभिनिवेशपूर्वक असत नाही. कारण वीतराग आहे. एखाद्यासाठी कुठे काहीतरी पक्षपात करण्यासाठी म्हणून ते काहीही वचन उच्चार करीत नाहीत. तर सत्य काय आहे ते सांगतात. कैही कृत्वा उद्गलद्रव्यपगैहि वयनेहि. कशाच्या द्वारे सांगतात तर उद्गल द्रव्यात्मक ही दिव्य ध्वनी वचनही. उद्गल द्रव्यात्मक असणाऱ्या दिव्य ध्वनीच्या द्वारे ते सूत्र सांगतात, मूळ उपदेश देतात. जेव्हा केवली भगवानी आहेत तिथे सांगितल्यात काय झालं, जी दिव्य ध्वनी खेळली ती पौद्गलिक आहे, उद्गलाची बनलेली आहे, जड आहे, भाषा वर्गणा आहे. आणि तम जाणना ही ज्ञानम तेन पूर्वोक्त शब्दश्रुत आधारेण. त्यापूर्वी सांगितलेल्या शब्दश्रुताच्या आधाराने, द्रव्यश्रुत म्हणा शब्दश्रुत म्हणा, याच्या आधाराने न्यक्तीही अर्थपरिच्छित्तीही ज्ञानम भन्यते. त्याच्या सानिध्याने जी नक्ती झाली त्याला निमित्त करून जे ज्ञान झाले है ना, परिच्छित्ती म्हणा ज्ञान झाले तेच ज्ञान होय. ज्ञान भन्यते. त्या परिच्छित्तीला जाणण्याला ज्ञान म्हणतात. ही स्फुटं खरोखर सुप्तस्य जाणना भणिया पूर्वोक्त द्रव्यश्रुतस्यापि व्यवहारेण ज्ञान व्यपदेशः भवति न तु निश्चयेन इति. पूर्वीच्या त्या द्रव्यश्रुताला व्यवहाराने ज्ञान म्हटले आहे, निश्चयाने त्याला ज्ञान म्हटलेले नाही. वस्तुस्थिती लक्षात घ्या, ते निमित्त मात्र आहेत. म्हणून त्या शास्त्रांचं सहजच निमित्त रूपाने आश्रय घेतला जातो, त्या वचनांचा आश्रय केला जातो, त्याचा आदर केला जातो. तो उपचार आचार आहे. वास्तविक काय आहे, वास्तविक आपण स्वतः परिणत झालं पाहिजे. काय सांगतात ते की जेव्हा त्याचा उपयोग न्यक्ती होण्याकडे केला, न्यक्ती म्हणजे जाणणे, जाणण्याच्या रूपाने परिणत झाला तेव्हा उपयोग झाला. नाहीतर केवळ एक शब्दशास्त्र ठेवलाय काहीतरी. लक्षात घेण्यासारखं की पुष्कळांच्या घरात तर तेही नाही. समजा त्यांनी कुठून तरी आणले तर ते फक्त तिजोरीत ठेवण्यासाठीच, बाकी काही नाही. त्याचा काय करायचं. ज्या शास्त्रामध्ये खऱ्या आनंदाची गोष्ट सांगितली, खरा आनंद कसा मिळवावा याचा संकेत केला, ते जर वाचलं तर समजणार आहे. आणि ते जर वाचलं नाही आणि ते जर समजून घेतलं नाही, त्याचा जर जीवनात आपल्या उपयोग करून घेतला नाही तर काय झालं, ते शास्त्र व्यर्थ ठरलं. कोणत्या अपेक्षेने, याच्या अपेक्षेने व्यर्थ ठरलं. जो उपयोग करून घेतो त्याला उपयुक्त आहे. म्हणजे याच्यातून सांगण्याचा भाव आहे की बाबांनो, या श्रुताचा अभ्यास करा आणि स्वतःच जीवन उज्ज्वल रूपाने आनंदी राहा. प्रयास करा, भोग घ्या, सम्यक भोग घ्या, सम्यक आनंदी राहा. की ज्या आनंदाची कला एकदा कळाली की तुम्ही चालत असा, हिंडत असा, फिरत असा, जेवत असा, पोहोडलेले असा, व्याधीयुक्त असा की निरोगी असा, कोणत्याही वेळेला हा आनंद घेतात. सकाळ असू द्या, दुपार असू द्या, संध्याकाळ असू द्या, रात्र असू द्या. असं काही बंधन नाही की ते सकाळीच सामायिक करताना तेवढा घ्यायचा आहे, किंवा दुपारीच सामायिक करताना घ्यायचा आहे, किंवा संध्याकाळीच सामायिक करताना घ्यायचा आहे. असं काही नाही. केव्हाही भोग घ्यायला सांगितलं. पुष्कळ लोक त्याचा चुकीचा अर्थ करून घेतात आणि म्हणतात फक्त सामायिकाच्या वेळेलाच तेवढं, इतर वेळेला नाही.
अरे सतत आनंदी जगायला सांगितलं आहे, दुःखी राहू नका. म्हणजे सकाळीच तेवढंच उठल्या उठल्या ध्यान करायचे आणि दिवसभर काहीतरी दुसरे करायचे असं सांगितलं नाही. किंवा कोणी म्हणतो सकाळी काम असतं आम्हाला तेव्हा जमत नाही, मग मध्यरात्री जमते बघा, तेव्हा चालेल का? काय न झालं चालायला, भूक लागली तर खाता की नाही, नियम आहे त्या गोष्ट सोडून द्या. पण बाकीचे जीव भूक लागते तर खाता त्या वेळेला. मग निम्म्या रात्री जरी ध्यान केलंय तर यात हिंसा कोणाची झाली? उलट अहिंसेचं पालन झालं. खाल्लं तर रात्री तर हिंसा तर झाली, कारण त्यात अनेक अशुद्ध भक्ष्य असे पदार्थ त्यात मिसळले गेले की त्रास कोणाला होणार? स्वतःला होणार. पण इथे रात्री ध्यान करा, सकाळी ध्यान करा, दिवसभर ध्यान करा, 24 तास केव्हाही, शुद्ध असा की अशुद्ध असा. लौकिक दृष्टीने सांगितलं किंवा स्वच्छ असेल तर चांगलं, पण प्रसंग असा आहे, समजा कोणी व्याधीयुक्त आहे काय, मग त्याने आता काय करावे? तर काय नाही, तशाही स्थितीत ध्यान करायला सांगितलं. अमुकच वेळ असे नाही, अमुकच काळ असं नाही. मग बाहेरची शुद्धी सांगितली ती अत्यंत व्यवहाराने. का? कारण साधारणपणेच दिसतंय की आळसावला असला, जरा हातपाय धुतले म्हणजे जसं कसं वाटतंय, जरा बरं वाटतंय बाहेरून, है ना? ही लौकिक शुद्धी. पण तेवढीच बहिरंग शुद्धी जर पाळली आणि अंतरंगात अनुभव गेला नाही तर बाहेरची शुद्धीच झाली, जरा सदाचार झाला, हायजीन झालं, लौकिक व्यवहार झाला. परंतु येथे परम व्यवहार करा म्हणतात की आत्मानंद चाखा. आणि मग असा आत्मानंद चाखण्यासाठी मुख्यतः आपल्या स्वरूपात राहण्यासाठी जर माहिती नसेल तर द्रव्य स्रोताचा आधार घ्या. म्हणून त्याचा आधार घेतल्यानंतर, माहिती मिळाल्यानंतर सहजच काय करता? मिळालेली ही माहिती आहे ती ज्यातून मिळाली ते ग्रंथ सहजच काय करता? सुरक्षित ठेवता. म्हणजे वाचन करणे, अध्ययन करणे हा त्याचा खरा विनय आहे. पहा कसं सांगतात, तथाही यथा निश्चयेन शुद्ध बुद्ध एक स्वभाव हा जीव. पहा काय सांगतात, पहिलं वाक्य सांगतात निश्चयने आणि जीव शुद्ध बुद्ध एक स्वभावाला आहे. आपलं स्वरूप काय? अरे त्रिकालवरती जे गुण आहेत ते शाश्वत शुद्ध आहेत. बुद्ध म्हणजेच काय? ज्ञानमय आहे. हा त्याचा स्वभाव म्हणजे काय? शाश्वत राहणार आहे. स्वभाव कधी मरत नाही असा आहे. जरी हा देह सुटून गेला, वेगवेगळ्या योनीमधून गेला, कमी किंवा जास्त अवस्था प्रगट झाली तरी काय ज्ञानानंद स्वभाव जात नाही, तो आहे. बाहेर काही शोधण्याची गरज नाही. जीवच मूळतः ज्ञानमय आहे, आनंदमय आहे. म्हणून तो असा निश्चयने जीव आहे. पश्चात व्यवहार येणं, व्यवहाराने काय म्हटलं? नर नारकादी रूप हा जीवा भन्यते. पर्याय रूपाने सांगितलं. हा नर आहे, मनुष्य आहे, नारकी आहे सांगितलं, पापी आहे, नरकातला जीव आहे, हा स्वर्गातला जीव आहे, हा मनुष्य आहे, हा तिर्यांच्या व्यवहाराने सांगितलं. बाहेरची परिस्थिती कळते म्हणून त्यातून सांगितलं. हा पुरुष आहे, हा स्त्री आहे, परंतु बाहेरची ती अवस्था आहे, व्यवहाराने ना, व्यवहाराने सांगितलं. त्या अवस्था आहेत, त्या पर्याय आहेत, ते विकारी भाव आहेत, पण ते व्यवहार नयाने आहेत. मग त्यातलं कशासाठी सांगितलं तर त्यातील जीव फक्त पाहायला सांगितलं. पण गंमत काय केली बहुजनाने? जीव जाणायचा सोडला आणि बाहेरचं जे स्वरूप, स्त्री स्वरूप, पुरुष स्वरूप किंवा नारकी स्वरूप किंवा देव स्वरूप किंवा पशु स्वरूप यालाच परमार्थ म्हणून बसला. व्यवहारात आहे, व्यवहारात व्यवहार केलाही आहे, परंतु वस्तुतः जाणण्याची जी क्रिया करायची की ह्या वेगवेगळ्या रूपात आलेला हा जीव आहे, वेगवेगळ्या अवस्थेत असणारा हा जीव आहे. कसा आहे? शुद्ध बुद्ध एक स्वभावाला जीव आहे, शाश्वत ज्ञानानंद स्वभावाला जीव आहे. ही दृष्टी ठेवायची आणि स्वस्वरूपाचे म्हणजेच मी ज्ञानानंद स्वभावी आहे
याचे चिंतन करायचं म्हणजे काय, त्याचा विचार करायचा, त्याच्याकडे लक्ष द्यावायचं. म्हणून बहिरंगात कोठे कशा अवस्थेत काय सापडेल हा करणारा योग जो आहे तो सगळी माहिती देतो. किती वेगवेगळ्या अवस्था असतील, कशा कशा अवस्थेतून जाईल, कशा कशा घटनेत जीव सापडेल हे सांगितलं. लौकिकात्मक व्यवहार दृष्टीने सांगितलं, असद्भूत व्यवहारण्याने सांगितलं, उपचारित असद्भूत व्यवहारण्याने सांगितलं की बाबा रे बाहेरचं जे आहे ना, हवेलीत राहणार आहे, बंगल्यात राहणार आहे, झोपडीत राहणार आहे, माडीवर राहणार आहे, तळघरात राहणार आहे सांगितलं, झाडावर राहणार आहे, वेगवेगळ्या अवस्थेत राहणार आहे, डोंगरावर राहणार आहे, दरीत राहणार आहे, कुठे कशा अवस्थेत कोठे सापडेल, कशासाठी आहे, कुठे कुठे जीव सापडेल, कुठे कुठे आहे, कोण कोण आहे हे कळते. आणि त्यातील आपलं स्वतःचा जीव शोधायचा आहे ना, तो शोधून बघत गेलाय सगळीकडे. डोंगरात आपलेपणा असेल, आपलं आनंद असेल, कुठं दरीत असेल, अशा रीतीने पाहत आलाय. कधी डोंगराच्या शिखरावर राहायला बरं वाटतंय, कधी दरीत राहायला बरं वाटतंय, कधी मध्यावर राहायला बरं वाटतंय, वेगवेगळे प्रकार आहेत. माडीवर राहायला, कधी तळघरात राहायला, कधी मधल्या माडीवर राहायला, अशा वेगवेगळ्या अवस्था आहेत. अशा वेगवेगळ्या अवस्थेत असणारा हा जीव आहे. परंतु त्या बहिरंगालाच पकडून बसला. जेव्हा जेव्हा संकेत केले तेव्हा तेव्हा तो तेथेच बाहेरच पकडून राहिला आणि तेथेच आपलं शाश्वत जीवन म्हणू लागला. स्त्रीत्व किंवा पुरुषत्व किंवा नपुसकत्व हे शाश्वत जीवन म्हणू लागला. शरीराच्या अवस्थेला शाश्वत जीवन म्हणू लागला. म्हणून त्याला सांगितले की पर्याय आहेत बाबा, अवस्था आहेत, बदल होतो. मग त्यात कशाला सांगितलं, एक इंद्रिय जीव, दोन इंद्रिय जीव, तीन इंद्रिय जीव, चार इंद्रिय जीव, असंज्ञी पंचेंद्रिय जीव, संज्ञी पंचेंद्रिय जीव. अरे व्यवहार नाही त्याला जीव म्हटलं, त्यात असणारा ज्ञानानंद स्वभावाला खरा जीव आहे, त्याच्याकडे लक्ष दे असं सांगितलं. व्यवहार नाही त्याला जीव म्हटलं. तथा निश्चयेन अखंड एक प्रतिभा स्वरूपम समस्त वस्तू प्रकाशकम ज्ञानम भन्यते. निश्चयाने आणि अखंड एक प्रतिभा स्वरूप समस्त वस्तूला प्रकाशित करणार ते ज्ञान. केवळ ज्ञानाची आकर्षण सांगेल, कारण सगळ्याच वस्तू ज्ञानात झळकतात. शुद्धाची पर्याय प्रगट झाले, सगळ्याच वस्तूंना तो प्रकाशित करतो. मग त्यामध्ये स्वतःचा आत्मा प्रकाशित करतो. आपल्याही ज्ञानात ही शक्ती आहे की सर्व वस्तूंना प्रकाशित करण्याची शक्ती आहे. एका समयात जगातील सर्व वस्तू जाणल्या जातात. वास्तविक ते आहे. मग ते केव्हा होतं, तर स्वस्वरूपाला जाणले तेव्हा, आत्म्याला जाणले तेव्हा. आत्म्याला जाणलं नाही तर सगळ्या वस्तूंना एकदम जाणता येणार नाही. शक्ती आहे पण जीव जाणू शकणार नाही, कारण विकार करीत राहिला. विकारामुळे सर्व वस्तू एकदम जाणल्या जात नाही. म्हणते म्हणतात की वेगवेगळ्या अवस्था आहेत. पश्चात व्यवहारेण मेघ पटल आवृत्त आदित्यस्य अवस्था विशेषवत कर्मपटल आवृत्त अखंड एक ज्ञान रूप जीवस्य मति ज्ञान सुत ज्ञानादि उपदेशः भवति इति भावार्थः. मग एक असं ज्ञानाची जी समस्त वस्तूला प्रकाशित करणारी जी शुद्ध आहे अवस्था आहे, ती का झाली, ज्ञान गुणामुळे झाली. मग ज्ञानाची जी पर्याय शुद्ध पर्याय प्रगट झाली. मग व्यवहाराने काय सांगितलं, अशुद्ध अवस्थेत असलेल्या ज्ञानालाही ज्ञान म्हटलं. का, उदाहरण दिलं. जसं ढग आहे, ढग काय करतात, मेघ म्हणजे ढग. ढगाच्या पटलाने काय केलं, सूर्याला, आदित्य म्हणजे सूर्याला झाकलंय नाही ना. मग त्याच्या ज्या अवस्था असतील वेगवेगळ्या, फार घनदाट आले असतील ढग तर काय अंधार पडतो खाली. जर थोडेसे विरळ झाले तर थोडा उजेड पडतो, किंवा कुठेतरी एका बाजूला थोडे उघडे पडले तर तिकडे उजेड पडतो, दुसरीकडे उघडे पडलं तर तिकडे उजेड पडतो. कधी मेघ पटल पहिल्यांदा उघडे होते तिकडे झाकले गेले, पुन्हा दुसरी बाजू उघडी झाली तिकडे उघडे पडतो.
असं आहे. म्हणजे जास्त गाढत्व झालं तर आणखी अंधार पडतो, किंवा थोडासा वेळ झाला तर उजेड पकडतो. अशा तरतमता ज्या आहेत त्याला म्हटलं, त्याला ज्ञान म्हटलं. मग मती ज्ञान, श्रुतज्ञान, कोणीकडून तर एकीकडनं उजेड पकडला, मग सम्यक आत्मस्वरूप जर जाणू लागला तर आत्मानुभव होतो. म्हणजे कसं आहे, समजा हा सूर्य आहे, इथे माणसं आहेत आणि हे असे मेघपटल आले असतील तर हा सूर्य काय होतो, या मेघपटलाच्या आत दडला होतो, खाली प्रकाश येत नाही. जर जास्त गाढ अंधकार पडतो, सगळीकडे अंधकार दिसतो. आणि जर यामध्ये जर थोडीशी तरतमता झाली आहे ना, थोडीशी तरतमता झाली, उजेडाचे किरण दिसत नाहीत पण प्रकाशाचे जरा पहिल्यापेक्षा दाटीपेक्षा कमी दाटी झाली म्हणून काही प्रकाश आला, म्हणून एकेंद्रियापासून संज्ञे पंचेंद्रिय होऊन मोडी झाला मिथ्यादृष्टी, तरी अशी दाटी कमी झाली. परंतु काय म्हटलं गेलं, कुमती ज्ञान, कुश्रुत ज्ञान आहे, कुअवधी ज्ञान असेल एका वेळेला. हा एक प्रकार सांगितला. दुसरा प्रकार काय सांगितला, समजा ही दाटी काही आहे, परंतु या एका ठिकाणाहून ढगाचा पुंचका बाजूला सरकला तर काय होईल, या ठिकाणाहून किरण सरळ खाली फेकले गेले, प्रकाशित झाला, एवढा भाग प्रकाशित झाला. म्हणजे ही दाटी तर कमी आहे, परंतु ही विशेषता काय झाली, ही मती श्रुतचे किरण आले तर हे सम्यक मती ज्ञान झालं, सम्यक श्रुत झालं. याच्यापूर्वी कसं होतं, किरणाचे कुठे अजून आले नव्हते, कारण दाट होते ना. कसं आहे, त्या प्रकाशात काही जाणत होता, परंतु कसं होते, विशेषता नव्हते. तसं हे सम्यक मती श्रुत आहे. म्हणून ते म्हणतात की अखंड एक जे आहे ज्ञान रूपस्य असे मती ज्ञान, श्रुत ज्ञान, किंवा मग सम्यक अवधी ज्ञान, सम्यक मनपरे ज्ञान, असे क्षेपक्षम स्वरूपाचे वेगवेगळे प्रकार प्रगट झाले. पण मुख्यतः काय आहे, जी केवळ ज्ञानाची आहे ती ही काय, ही केवळ संपूर्ण जाणं म्हणजेच काय, संपूर्ण वस्तू प्रकाशित करणं, संपूर्ण आवरण गेलं. आता काय मती श्रुतने तर सगळ्याच प्रगट झालं, जगातील जितक्या वस्तू आहेत तितक्या सगळ्या प्रगट झाल्या. आणि एकदा असं प्रगट जर झालं केवळ ज्ञान, तर पुन्हा मिथ्या दृष्टी होत नाही, मिथ्यात्वी होत नाही. पुन्हा कर्मपटल जे आहे, मेघपटल म्हणजे कर्मपटल येत नाही, संपूर्णच जाणला आणि स्वस्वरूप प्रकाशित झालं पूर्ण. मग हे आवरण जात ते कशामुळे है ना, जात ते कशामुळे, तर सम्यक तो प्रगट केला पाहिजे, आत्म्याचा अनुभव केला पाहिजे. मग आत्म्याचा अनुभव करायचा आहे, मग आत्म्याचा जर अनुभव करावायचा असेल तर कसा करावा, लक्षात घेण्यासारखं. आत्म्याचा जर अनुभव करायचा असेल तर कसा करावा, तर सांगितलं की वस्तू स्वरूप समजून घे. मग वस्तू स्वरूप समजून घे म्हणजेच काय आलं, आपोआप त्या द्रव्यसूत्राची कास धरायची पाळी आली, म्हणजे देशना घेणं प्राप्त झालं. देशना जी आहे ते कोणाकडून तरी देशना घेणं प्राप्त झालं. मग सम्यक देशना कोणाची आहे, जिनेंद्र भगवंताचीच. कारण ज्यांनी संपूर्ण चराचर जाणलं, चेतन आणि अचेतन, चर म्हणजे चेतन, अचर म्हणजे अचेतन, ज्ञानमय आणि अज्ञानमय जे आहे, जड ज्या वस्तू आहेत, आकार द्रव्य, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, कालद्रव्य, पुद्गल द्रव्य, अचेतन म्हटलं. आणि चैतन्यमय जीव, त्यांच्या होणाऱ्या वेगवेगळ्या अवस्था, हे सर्व जेव्हा ज्यांनी संपूर्णपणे जाणले, केवळ ज्ञान प्रगट झाले, मग त्यांना कोणाबद्दलही अभिनिवेश असत नाही. कोणाची कोणती कशी पर्याय होणार हे सगळे माहिती आहे.
तेव्हा आमकी आत्ताच का घडली आणि नंतर का घडली नाही हेही काही त्यांना कुठलेच विकल्प उठत नाहीत. त्यामुळे त्यांना काही विशेषता वाटत नाही, त्याची शांत चित्त असतं. कोणी कसाही असो, शिव्या देणारा असो किंवा प्रेम करणारा असो, जे वस्तू स्वरूप आहे ते सत्य सांगतात. स्तुती करणारा असला तरी काय आणि निंदा करणारा असला तरी काय, काय सांगतात? सत्य वस्तू स्वरूप काय ते सांगतात. ते कुठे अभिनिवेश असत नाही, पक्षाभिनिवेश असत नाही, सत्य आहे ते सांगतात. आणि मग असं जे सत्य तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान द्रव्यसूत्र रूपाने बाहेर अभिव्यक्त होत. आणि ते तत्वज्ञान देशनात घेतल्यानंतर त्याने सांगितलं तसंच या वस्तू आहेत त्याची तपासणी स्वतःच्या बुद्धीनेही करून घेतली. म्हणजे त्याला म्हणतो युक्तिशास्त्राने प्रतीती केली, पाहिल्या, प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान, शोध घेतला. आणि मग आपल्या जवळच आपला आनंद आहे, सुख आहे. आपण जे लोकांना म्हणत होतो की तुमच्याजवळ आमचा सुखाचा ठेवा ठेवलाय, तो आम्हाला द्या, तर त्यांच्याजवळ काय आपल्या सुखाचा ठेवा नव्हता. ते आपल्याला दुःखी करतील, सुखी करतील अशी जी आपली मान्यता होती ती सकाळीच नाही. मुलाला वाटत होतं की आई काहीतरी आपल्याला सुख देईल, लोक आपल्याला काहीतरी दुःख देतील, नातेवाईक आपल्याला काहीतरी सुख देतील, किंवा लोक आपल्याला त्रास देतील, किंवा दुसरे लोक कोणीतरी सुख देतील. बाहेरच्या जगातल्या वस्तू आम्हाला सुखकार असतील. विज्ञान जाणतं तेव्हा काय कळते? अरे मीच माझा आनंदमय आहे, माझी सत्ता माझ्यामध्ये आहे, त्यांची सत्ता त्यांच्यामध्ये आहे, कोणामध्येच काही कमी जास्त नाही, आपल्या आपल्या स्वरूपात सगळं व्यवस्थित आहे. आणि हे जाणून घेऊन स्वस्वरूप ओळखतो आणि अनुभव करतो. मग थोडा वेळ आत्मानुभव झाला की थोडा वेळा तिकडे तिकडे ढगधडा हलतात, चित्त इकडे तिकडे जात आहे, दुसऱ्या पदार्थाचा काही विचार करतात. पदार्थांचा विचार करीत असताना देखील घटना ही घडते की श्रद्धा तशीच राहिलेली असते. आणि तेव्हा मग त्याला सहज असे भाव येतात की ज्या वस्तूकडून त्याला आनंदाचा संकेत मिळाला, मग त्या जिनांच्या बद्दल है ना, त्या गुरुबद्दल, शास्त्राबद्दल सहजच विनय करतो. मी हा व्यवहार, लौकिक व्यवहार सहज होतो. रस्त्याने चालला होता, कोण कुठला काय आहे काय माहिती नाही, है ना, आपल्या आपल्या मार्गाने चालले होते. पण तेवढ्यात काय झालं, हा आपल्या नादातच गुंगीत चालला होता, विचार करीत. काहीतरी मनात विचार चालू होते. मागून इतके जोरात भोर डाव पॉ पॉ करून गाडी हॉर्न वाजवत येते आहे. इतक्या जोरात गाडी येते की त्याला जरा धक्का लागला तर खलासच होतो काय. म्हणून या रस्त्याच्या बाजूने चाललेल्या माणसाने त्या माणसाला ती गाडी त्याच्या अंगावरून जाईल म्हणून काय केलं, हाताला धरलं आणि खेचून बाजूला केलं. जरा गाडी निघून गेली, सर्रकन झाले. तिकडे मला येऊ देऊ नये म्हणजे खेचलं तर मला तिकडे जायला नको वाटत होतं. आधी तर काय काय म्हणत भांडायला उठला आहे ना. आणि मग लक्षात आलं की अरे काही नाही, गाडी इकडून मागून आपल्याजवळ आत्ता गेली, याने जर ओढलं नसतं तर आपण खलास झालो असतो. मग अहो बरं झालं जरा तुम्ही ओढलं, मला ते बरं केलं बघा. आधी तर काय ओढायला लागला, धरायला लागला तेव्हा हे 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 करायला लागला होता. तुला काय करायला लागलो, मी भांडण करायला लागला होता. परंतु तेव्हा त्यांना ओढून त्याचं काय ऐकून घेता जरा केलं बाजूला, तेव्हा जवळून मोठ्या धावत असणारी, वेगाने धावणारी गाडी जवळूनच गेली आहे आपल्या. जर आपण इकडे आलो नसतो तर काय झालं असतं, आपण मेलो असतो आहे ना. लक्षात आलं. मग तेव्हा मग तो काय म्हणतो, आपले प्राण वाचले हे जाणतो ना आपण, वाचलो. त्याच्या गाडीचा ब्रेक तुटल्यावर थोडची माणसं सरकली नाही तर तिथला एक खलास झाला. मग काय वाटतंय, चांगलं जाणवत आहे. अरे तो तर मेला, आपण बाजूला सरकलो बरं झालं. पण आपल्याला याने बाजूला, ज्याने बाजूला सरकवलं त्याने म्हणतो तुम्ही कुठले बाबा, काय आहे ना, तुमचं गाव कोणतं, तुम्ही राहणार कुठले, कुठं असता, काय नाव आहे ना. मग समजा त्या रस्त्यावरच आहे, घर नाही जवळ आहे,
मग कुठं काय आहे बाबा, हे बडीशेप खावा, कमीत कमी आपली खिशात आहे तिथे ते तरी खावा म्हणतो. तुमच्यामुळे वाचलो आहे की नाही. तशी एक बडीशेप जशी त्याला दिली, लवंग खायला दिले, वेलची खायला दिले आहे की नाही, सुपारी खायला दिली समजा. तसं काय आता तिथे जवळ नाही होतच त्याच्या जवळ. मग कुठलं काय आहे काय नाही, तुमचा पत्ता काय, आमचा पत्ता काय वगैरे, आले कधी तर आमच्या गावाला या बाबा वगैरे वगैरे सांगायला लागला है ना. म्हणजे त्याची जी स्तुती करलेला तेव्हा आपल्यामध्ये असलेला जो धोक्याचा प्रसंग आला होता कर्मोदयाने किंचित हटवू शकला बाजूला आहे की नाही. मग तेव्हा त्या केलेल्या सहज शेजारच्या निमित्ताला काय केलं आहे, आरोपित केलं की तुमच्यामुळे वाचलो. कसं आहे, जेव्हा सम्यक दर्शन सम्यक अनुभव प्राप्त होतो तेव्हा तो सहजच या देवगुरु शास्त्राबद्दल सहज विनय करतो. परंतु जोपर्यंत त्याला ते कळत नाही तोपर्यंत काय करतो माहित आहे, घरात पाहावं म्हणजे लक्षात येतं. आई आहे, आई असते, मग मुलगा आहे तिथे, करतो काय, करतो बघतो, इकडे तिकडे पळापळी करतो, कुठं पड्ड्यात उडी मारायला लागतो तर आई त्याला मागून धरून वाचवते. मग वाचवते तर खाली उडी मारू दिली नाही म्हणून काय केलं, अरे पडशील बाबा, उडी मारली असते तर खाली तिथं विस्तव आहे, पोळलं असतं तुला, तरी ते काय ऐकत नाही है ना. आणि मग काय करतो, पहिल्यांदा मला खाली उडी मारू दिली नाही म्हणून आईला लाथा मारतो, लाथा. कसं आहे ना की त्या आरंताईपर्यंत जाऊन लाथा मारायला घेत नाहीत, मध्ये सापडतो तो गुरु सापडतो, आचार्य उपाध्याय गुरु किंवा मुमुक्षु जीव आहे की नाही. मातेसारखे असणारे जे हे आहेत ते सापडतात, कारण त्यांना काय, त्यांना थोडासा अनुभव होतो आणि पुन्हा विकल्पात येतात. मुमुक्षु जे जीव आहेत, आत्मानुभव करणारे जीव आहेत, थोडा वेळ अनुभव होतो, थोड्या वेळाने पुन्हा दुसरीकडे लक्ष जात आहे. मग दुसरीकडे लक्ष गेलं की ते शेजाऱ्याला कुणाला तरी जागा करून काय करतात, जागा करतात. अरे काय झोपलायस, काय दुःखात पडलायस, काय गटारीत पडलायस, काय घाण पाणी पिऊ लागलायस, अरे जागा हो, काय बेशुद्ध होऊन पडायला लागलायस, समज असून सुद्धा. मग तो म्हणतो मी इतकं पाणी सगळं कसं साथी स्वर्गातलं आणलेलं पाणी आहे आणि मी प्यायला लागलो आहे, हे बाबा त्यांना पाणी सुद्धा मिळत नाही, मला पाणी तर मिळायला लागलं का पिऊ देत नाही. अरे हा म्हणतो इथलं पाणी चांगलं आहे, ते चांगलं आहे, दुसरं घे, ऐकत नाही. इथलं पिऊ येते, तिकडचं लक्षातच येत नाही, कारण पाहिजेच नसते शेजारी चांगलं पाणी आहे ते, म्हणून पिऊ दिलं नाही. म्हणून काय करतो, तिला बाजूला करायचा प्रयत्न केला ना, जागृत करायचा, लाथा मारतो, दगड मारतो, धोंडे मारतो त्या लहान पोरासारखं. तर हे जाणतातच असं होणारच, काय त्यात काय वेगळं काय नाही, चांगलं आहे ते. आईला माहितीच आहे पोरग लाथा मारायच म्हणून काय त्या बाळाला तिने फेकून दिले काय बाहेर, त्याला असंच थुकटून जागं करते ते शाणा हो. आणि जास्त काय झालं तर दाखवते बघ चांगला आहे, हे बघ त्याने हात लावला, त्याचा हात भाजलाय बघ, पोळलं की नाही त्याला, तुला बघायचं पुन्हा पुन्हा हात लावून बघ पाहिजे. हा तसं गुरु सांगतो, अरे जागा हो, हे अध्ययन कर, शिक, वाच, पैसे आहेत त्याचा उपयोग कर, मेल्यावर काही तर कुठं बरोबर कोणी देणार नाही तुझ्या. आता आहे तोपर्यंत ग्रंथ भांडार घेऊन खरेदी करून घरात ग्रंथ भांडार ठेव, जसं येईल तसं वाच, शिक. जर त्यातनं वाचू लागलास, थेंबे 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 तळे साठताय, काहीतरी बोधी मिळेल, सम्यक बोध मिळेल आणि आनंदी जीवन होईल. वस्तुस्थिती अशी आहे. तर त्याला वाटतं काय शास्त्र ना, कागदात काय पैसे घालायचे, काय पांढऱ्यावर काळ्या करून छापले आहे, काय याच्यात आहे, याच्यात लिहिलंय द्रव्य गुण पर्याय. सिनेमाचं आणलं, फिल्मफेअरचं आणलं, कुठलं तरी असं मासिक आणलं तर किती रंगीबेरंगी चित्र असतात, याला काय रंगीत चित्र नाही, काय नाही, कसलं काय आहे ना. त्याला असं वाटतं काय द्रव्य गुण पर्याय, आणि काय म्हणे ते पहिलं दूध होतं नंतर दही झालं, आणि दुधाची अवस्था आणि दह्याची अवस्था, आणि त्यातच तो गोरस होता. दुधाच्या अवस्थेती गोरस, दह्याच्या अवस्थेती गोरस. दूध अवस्थेती स्पर्श रस गंध वर्ण,
आणि दही अवस्थेत 30% सगंध वर्ण, दुधाच्या अवस्थेत गोडपणा, दह्याच्या अवस्थेत आंबटपणा, रसगुण दोन्ही वेळेला आहे. एवढेच काय सकाळी उठून खावं आपलं छानपैकी, श्रीखंड करावं, बासुंदी करावी, खावी, काय हे आहे इथं नुसतं ऐकायचं, त्याला काय अर्थ आहे असं वाटते. आणि तिथं म्हणतो बरं आहे, छान आहे. अरे तिथे तरी काय केलं फिल्मफेअर मध्ये, काय पाहिलं, कोणत्या तरी नटाने कोणती तरी दाढी कशी ठेवली, कोणत्या तरी नटाने टोपी कशी ठेवली, कोणत्या तरी नटाने म्हाताऱ्याचा वेश घेऊन चष्मा कसा ठेवला होता, असा नख्यावर ठेवून त्याच मधून बघितला होता. मग तरुण असेल तर कसा बघतो, याने कसे गेलं, कसला तरी एक सदरा किंवा कसली तरी एक चड्डी घातली होती आणि मग पायावर पाय टाकून कसा तरी बसला होता. मग आपल्यालाही घरी तशी एखादी खुर्ची आणावी आहे ना. कोण कोणाला काय आवडेल सांगता येत नाही. तसली खुर्ची, तसली चड्डी, तसली पॅन्ट, तसली लुंगी, काहीतरी विचार करतो. तसल्या डिझाईनचं कापड, पोरगी असेल तर ते पोरगी कशी आहे, नटी कशी आहे ती बघते आहे ना. एखादी बाई असेल तर ती कुंकुम कशी आहे ती बघते, काहीतरी बघते. कसं तरी असं चाललेला आहे कार्यक्रम. अरे तिथे सुद्धा मग तुम्ही कशाचा विचार केला, रंगाच्या, वर्णाच्या, वेगवेगळ्या डिझाईनचा विचार केला नाही, म्हणजे पर्यायाचा आणि रंगाचा विचार केला की वेगळा विचार करतात. पण ते विचार करून काही उपयोग मिळाला नाही, कारण त्यांचं सगळं चिंतन कुठे आहे, परचिंतन आहे, स्वचिंतन काही नाही. येथे जर स्वस्वरूपाचं चिंतन झालं तर आनंद होतो. आणि मग ते काय वाचतं, जरा हे वाच म्हणलं की ते पोरगं काय सरळ वाचतंय की बाळ सरळ वाचतंय, अज्ञान आहे, लाखा मारते त्याला. जागा होऊन ऐक म्हटलं तर कशाला काय, शिव्या द्यायला बरेच पाळी येते. त्या म्हणतात काय, ती माता म्हणते काय नाही, आता जरी तू शिवी दिली, लाथ झाडलीस तरी काय लक्षात येत आहे. मग समजा ऐकलंच नाही, मग पडतं ते एखाद्या वेळेस त्या विस्तवावर हात पडल्याबरोबर चांगलं पोळलं. मग सांगितलं होतं ना तुला, त्याला हात लावू नको म्हणून, बर आता तुला औषध लावू. मग पुन्हा ती माता त्याला काय पोळलंच की, आता टाकून तर कुठे देणार आहे, औषध लावते, मलमपट्टी करते. तसं गुरुला अशी लाथ मारून वगैरे काहीतरी शास्त्राला लाथ मारून ऐकत नाही ना, टाकून देतो आणि मग बाहेर जाऊन पडतो. पडलं म्हणजे काय, मग काय सांगतात असलेच की सिगारेट, दारू वगैरे, अफू, गांजा खायचं प्यायचं, काहीतरी केव्हा तरी कसं तरी. मग व्याधी होते, व्याधी होऊन पडलं म्हणजे दुखवत आहे. दुखल्यानंतर कोण येत आहे, कोण भोगायला, दुसरं कोणी येतच नाही का. किती दारू पाजणारा काय तिथं भोगायला येतं, किती सिगारेट ओढणारा, ओढा लावणारा कंपनी काय तुमचं रोग झालं तर भोगायला येते काय. कंपनी म्हणते 5 पैशाची सिगारेट होती तिथे 10 पैसे झाले, 50 पैसे झाले, आणखी पाहिजे का तुला विचारणार. आणि या रोगात सुद्धा उडून पहा म्हणणार, म्हणजे आणखी छाती जाळून घे म्हणणार, दुसरं काय सांगणार. असं आहे ते. कशाच काय सांगते, इथं शुश्रूषा करायला लागते ती दुसऱ्यालाच. मग दुसरा जो समजदार आहे तो म्हणतो, अरे पडलास, सावधान हो, अजून सावधान हो, घाबरू नकोस, अजून चिंतन कर. तुझं अस्तित्व गुण आहे, तुझी शक्ती आहे, ज्ञानशक्ती आहे, त्याच्याकडे लक्ष दे. आणि तो जेव्हा त्या तत्वाचं चिंतन करू लागतो तेव्हा मग खरा आनंद भेटतो. आणि मग सहजच या द्रव्यश्रुतावर, या शास्त्रावर, त्या जिनवाणीवर म्हणतो की परमोपकार झाला, हे जिनवाणी माते परमोपकार झाला. असं आहे मूळ गाभा ते सांगतात. कशासाठी सांगतात, एकच कारण सांगतात की बाबांनो आनंदी जगा. जे जीवनाचं दुःख भोगा लागत आहे त्याचं कारण वस्तुविज्ञान माहिती नाही. वस्तुविज्ञान जर माहितीचे झाले, ओळखीचे झाले तर कोठेही दुःख नाही, शांत आनंदी जीवन होत आहे. जैन सिद्धांत प्रवेशिका. प्रमाद कशास म्हणतात. बंधाचे तिसरे कारण संजलन व नोकशा कर्मांच्या तीव्र उदयास्ता होणाऱ्या आत्म्याच्या विभाव परिणामाला प्रमाद म्हणतात. वास्तविक व्याख्या काय प्रमादाची, विभाव परिणाम होणं त्यालाच प्रमाद म्हणतात. येथे जी व्याख्या दिलेली आहे ती कर्णानुयोगाच्या अपेक्षेने
सातव्या गुणस्थानाला अप्रमत्त म्हटलं, म्हणून 1 ते 6 गुणस्थानापर्यंत प्रमादी म्हटलं. प्रमादामुळे निरतीच्या चारित्र्य पालन करण्यामध्ये आवश्यक तो उत्साह राहत नाही, म्हणून प्रमाद गुणस्थान 6 पर्यंत असतो असं या ठिकाणी सांगायचं. तेव्हा या ठिकाणची व्याख्या जी आहे प्रमादाची, ते 7वं गुणस्थान अनुभूती, 6वं गुणस्थान विकल्पाचं. या दृष्टीने 7वं गुणस्थान निर्विकल्प आणि 6वं गुणस्थान सविकल्प म्हणून ज्या अपेक्षेने सांगेल. परंतु जेव्हा 5व्या गुणस्थानाला काय म्हणेल ते, 5व्या गुणस्थानात ही निर्विकल्प आत्मानुभव आहे आणि विकल्प आहे. या रेघा ज्या उभ्या वाव्या काढल्या त्याला सविकल्पासाठी काढल्या. मग येथे दोन्ही वेळेला 5वंच म्हटलं. 4थ्या गुणस्थानाची काय आत्मानुभव आणि विकल्पाची भूमिका. थोडासा आत्मानुभव, जास्त विकल्प. तर अनुभूतीला म्हटलं अप्रमत्त अवस्था, निर्विकल्प अवस्था. प्रमादाला म्हटलं सविकल्प अवस्था. मग द्रव्यानुयोगाप्रमाणे अनुभूतीला म्हणायचं निर्विकल्प अप्रमत्त अवस्था. कर्णानुयोगाप्रमाणे या 1 ते 6 आहे ना, पहिलं गुणस्थान आहे तर कधीच अनुभव नाही, सततच विकल्प आहे. त्याच्या जीवनात सततच विकल्प आहे, अनुभव नाही. अनुभव झाला तर काय होईल, अवरती असेल तर 4थ्यात जाईल. मग अनुभव आणि विकल्प, अनुभव आणि विकल्प असे चालतं. 5व्यात गेला तर अनुभव आणि विकल्प, अनुभव आणि विकल्प. 7व्यात अनुभव आणि विकल्प. मग प्रमत्ताची जी अवस्था आहे, विकल्पांची जी अवस्था आहे, 4थ्या गुणस्थानात अनुभूती ही पहिली झाली आणि ही दुसरी अनुभव झाली. याच्यामधला कमीत कमी अंतर विकल्पाचा आहे, त्याला म्हणायचं जघन्य अवस्था विकल्पांची, अंतर्मुहूर्ताची. जास्तीत जास्त विकल्पाचा काळ 6 महिन्याचा असू शकेल. देशव्रती जर असेल अनुभव आणि दुसरा अनुभव, याच्यामधला विकल्पाचा कमीत कमी काळ 1 अंतर्मुहूर्ताचा, जास्तीत जास्त 15 दिवसाचा. आणि जो मुनी आहे 7व्या 6व्या गुणस्थानात झुलणारा, त्याचं 7वं गुणस्थान अंतर्मुहूर्त, 6वं गुणस्थान अंतर्मुहूर्त. जर 8 आदी गुणस्थान होऊन केवळ ज्ञानच प्रगट झालं तर सततच अनुभूतीत राहिला. मग 7 पासून पुढची गुणस्थान अनुभूतीवाली मानली आहेत, म्हणून अप्रमत्त मानली गेली. मग 7व्या गुणस्थान 6व्या गुणस्थानात संजलन कशा आहे, 6व्या गुणस्थानाच्या वेळेला संजलन कशा आहे, रूपाची विकल्पाची भूमिका आहे. मग त्याच्या खालच्या गुणस्थानात काय, संजलन कशा आहे 5व्या गुणस्थानात आणि प्रत्याख्यान कशा आहे. 4थ्या गुणस्थानात संजलन कशा आहे, प्रत्याख्यान कशा आहे आणि अप्रत्याख्यान कशा आहे. म्हणून या संजनाच्या अपेक्षेने या 5व्याला 4थ्यालाही विकल्प बांधलं. कारण अनुभूतीच्या वेळेला सुद्धा काय आहे, अबुद्धिपूर्वक रूपाने विकल्प तरंग आहेत, त्यामुळे अप्रत्याख्यानादी कशा आहेत पण बुद्धिपूर्वक स्वभावाचं वेदन करतो. मग ती त्यांनी गौण केली तिथे. म्हणून आणि खाली मिथ्या दृष्टी आहे, त्याला मिथ्यात्व आणि आनंद अनुबंधीचे कशा आहे, सततच आहेत, निर्विकल्प कधीच नाही असे. पण 4थ्या गुणस्थानात अनुभूती तेव्हा निर्विकल्प आहे, म्हणून द्रव्यानुयोग म्हणणार. अनुभूती ज्या वेळेला घेतोय तेव्हा अप्रमत्त म्हणणार आणि विकल्पाच्या भूमिकेत प्रमत्त म्हणणार. 4थ्या गुणस्थानात 5व्या गुणस्थानात ही अनुभूतीत आहे तेव्हा अप्रमत्त म्हणणार आणि विकल्पात आहे 5व्या गुणस्थानात तेव्हा प्रमत्त म्हणणार. 7व्या गुणस्थान अनुभूती आहे त्याला प्रमत्त म्हणणार, 6व्याला प्रमत्त म्हणणार असं चालते. म्हणजे दोघांच्या कथनामध्ये हा थोडासा तफावत दिसतो. मग इथे काय आहे की यांचं कथन कसं आहे, संवरपूर्वक निर्जरा जी आहे, आत्मानुभव जो आहे, सम्यक दर्शन आहे, याला प्रमुखता करून द्रव्यानुयोगाचं वर्णन असते. कर्णानुयोगाचं जे कथन असते ते कर्मशास्त्राप्रमाणे